नमस्कार मित्रांनो, स्वीट्स किचनमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत। आज आपण पाहणार आहोत पालक राईस। त्यासाठी इथे मी 2 वाटी बासमती राईस घेतलेला आहे। ते स्वच्छ धुवून 15 मिनिटं पाण्यामध्ये भिजत ठेवावे। आता इथे 2 चमचे तेल घेतले आहे। त्यात 1 चमचा जिरा टाकायचा। गॅस मीडियम ठेवावा। 4 ते 5 लसूण पाकळ्या टाकायच्या। 2 चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या, 1 चिरून घेतलेला कांदा टाकायचा। कांदा चांगला भाजून घ्यायचा 1 मिनिटभर। नंतर टोमॅटो टाकायचा 1 चिरलेला। अर्धा चमचा हळद टाकायची आणि हळद चांगली भाजून घ्यायची। इथे मी 1 चमचा मीठ टाकत आहे। हे चांगलं भाजून घ्यायचं। नंतर जे आपण पालक धुवून स्वच्छ चिरून घेतलेली होती ती टाकून द्यायची। हे चांगलं मिक्स करायचं आणि 1 मिनिटभर शिजू द्यायचं। नंतर आपण जे तांदूळ भिजत ठेवले होते ते घालत आहोत। यामध्ये 1.5 ग्लास पाणी घालायचं, चांगलं मिक्स करायचं आणि झाकण लावून कुकरला 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या। एकदम छान लागतो भात। तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा। इथे तुम्ही पाहू शकता आपल्या 3 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि भात एकदम असा मोकळा झालेला आहे छानपैकी। रेसिपी बघितल्याबद्दल थँक्यू। आवडली असेल तर नक्की सबस्क्राईब करा।